अमृत पिल्याने अमरत्व प्राप्त होते की नाही हे माहिती नाही, पण अवयवदानामुळे आपण मरूनही जिवंत राहू शकतो हे अमरत्वापेक्षा कमी नाही. आयुष्यात दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंदासाठी एकदा तरी ऑर्गन डोनेशन आवर्जून करून पहा. तो आनंद तुम्ही नक्कीच पाहू शकणार नाही, पण त्यांच्या प्रत्येक आनंदात तुम्ही मात्र नक्कीच असाल. निसर्गाने आपल्याला खूप काही दिलं आहे. झाडे ऑक्सिजन देतात, पाऊस पाणी देतो, सूर्य प्रकाश देतो. मग ऑक्सिजन पाणी इतकाच महत्वाचा आपण आपला अवयव दान केला तर ते किती महत्वाची गोष्ट आहे यावर विचार करायला हवा. देखिए, आपका शरीर आपसे कुछ कहना चाहता है. आपके मरने के बाद भी वो तो जीना चाहता है, एक नया रूप लेना चाहता है, किसी और की जिंदगी में रंग भरना चाहता है. आंखें आपकी जो सपने देखी थी कभी, अब किसी और को नए सपने दिखाना चाहती है. आपके दिल की धड़कन जो कभी थी जिंदा, अब किसी और के सीने में बसना चाहती है. कबीर के दोहे को याद रखें, जैसे तिल में तेल है जो चमक में आग, तेरा साई तुझ में है तू जाग सके तो जाग. पेड़ों से सीखो ए मनुष्य कैसे सब कुछ दे जाते हैं. हमारा जीवन सरल हो जाए इसीलिए खुद कट जाते हैं. ए नादान इंसान क्यों नहीं समझ पाते हो, अमर तो होना चाहते हो तो फिर अनुदान से क्यों घबराते हो. असल अमृत तो ये है, फिर और क्या ढूंढना चाहते हो. नहीं अगर तुम मानोगे तो फिर पछताओगे. औरों की तरह तुम भी चाहे राख होगे या खाक में मिल जाओगे. तो चलो जाते जाते जीवन दान दे जाते हैं, क्योंकि कुछ नायाब लोग ये काम भी कर जाते हैं. अंगों को अपना दान कर जाते हैं, किसी का रब तो किसी का फरिश्ता बन जाते हैं. तर सध्याच्या काळात भारतामध्ये ऑर्गन डोनेशनची गरज खूप आहे. तर त्यामध्ये जास्तीत जास्त गरज म्हणजे किडनी आणि कॉर्निया ट्रान्सप्लांट. तर यासाठी किडनी आणि कॉर्निया डोनेट करणे हे खूप गरजेचे आहे. आणि म्हणजे जवळपास 50 लाख लोक हे अंधत्वाचे शिकार आहेत आणि कमीत कमी 85% लोक यांना किडनीची खूप गरज आहे. तर सध्या किडनी आणि कॉर्निया यांचे डोनेट करणे हे खूप गरजेचे आहे. आणि लिव्हर म्हणजेच यकृत हे 50,000 लोकांमध्ये ह्याची गरज आहे. तर तुम्हाला जर का ऑर्गन डोनेशन करायचं असेल तर त्या मोटोच्या दिलेल्या वेबसाईटला जाऊन किंवा मग आम्ही दिलेले स्कॅनर वरती स्कॅन करून तुम्ही ऑर्गन डोनेशन करू शकता. आज आपण हार्ट डोनेशन बद्दल बघणार आहोत. तर हार्ट डोनेट करण्यासाठी आपल्याला लिव्हिंग पर्सन पाहिजे, तो पण ब्रेन डेड विथ कंटिन्यू हार्टबीट पाहिजे. तर आपण मेल्यानंतर व्हॅलिडिटी म्हणजे मेल्यानंतर माणसाचा हार्ट आपण 4 ते 6 तास प्रिझर्व करून ठेवू शकतो. तर सक्सेस रेट हार्टचा काय आहे तर आपण 9 ते 10 वर्ष हा सक्सेस रेट असतो. तर हार्ट डोनर आणि रिसिव्हर हे फिजिकली आणि मेंटली स्टेबल पाहिजे, त्यांचं हार्ट आणि हेल्दी पर्सन पाहिजे. त्याचबरोबर हार्ट डोनर ह्यांनी जर हार्ट डोनेशन झालं तर त्यांची आपण स्पेशल केअर करू शकतो. तर हार्ट डोनेट तर कोणी करावं ज्यांचे हार्ट फेल्युअर आहे किंवा हार्ट बीट त्यांच्या स्टॉपिंग झाल्या, हार्ट इरिटेबल अशा माणसांनी हार्ट डोनेशन करावं. नमस्कार, आज मी तुम्हाला कॉर्निया ट्रान्सप्लांट याविषयी माहिती देणार आहे. कॉर्निया ट्रान्सप्लांट हा 80 वर्षापर्यंत आपण करू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आपण 12 तासात त्याचा कॉर्निया काढू शकतो. कॉर्निया डोनेशन कोणी करू नये तर ज्यांची लो आयसाइट आहे, हाय आयसाइट आहे आणि कॉर्निया डोनेशन करू नये. कॉर्निया डोनेशन आणखी कोणी करू नये तर एखाद्या व्यक्तीला अनुवंशिक आजार असेल, डिसीजेस असतील काही HIV, एड्स यासारखे डिसीज तर यांनी कॉर्निया डोनेशन करू नये. कॉर्निया डोनेशन हा जगात कॉर्निया 95% लोकांना लागतो. त्याच्यानंतर कॉर्नियाचे स्टोरेज 4 डिग्री सेल्सिअस मध्ये आपण स्टोरेज करू शकतो. एखाद्या व्यक्तीमध्ये जर आपण कॉर्निया ट्रान्सप्लांट केला असेल तर तो 20 वर्षापर्यंत तो व्यक्ती जगू शकतो 20 वर्षापर्यंत. मी आज तुम्हाला लिव्हर डोनेशन विषयी सांगणार आहे. लिव्हर डोनेशनची एज ही 12 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्ती हा डोनेट करू शकतो आणि त्याची व्हॅलिडिटी रेट म्हणजे माणसाचा मृत्यू झाल्यानंतर हा 8 ते 12 तास पर्यंत लिव्हर हा जिवंत राहतो. त्यामध्ये तुम्ही लिव्हर ट्रान्सप्लांट करू शकता. डोनरची रिक्वायरमेंट ही डोनर हा डिसीज फ्री असला पाहिजे, त्याला कोणतेही लिव्हरचे डिसीज झालेले नसले पाहिजे, त्याची मेंटल हेल्थ चांगली पाहिजे आणि रेसिपियंट हा त्याने स्मोकिंग, अल्कोहोल हा सगळं बंद केलेला पाहिजे. आणि त्याच्यानंतर लिव्हरचा हे सर्वायवल रेट हा 96% आहे आणि ज्याने लिव्हर ट्रान्सप्लांट करून घेतलेला आहे